So please. Om Namo Arihantanam Namo Siddhanam Namo Ayaryanam Namo Vajjayanam Namo Loe Sawasahunam Eso Panchanamukkaro Sauvapavappanasano Mangalanam cha Sauvesim Padamam Havai Mangalam. Introductory speech. So please. शिवकल्याण एज्युकेशन सोसायटी जैन इंग्लिश स्कूल रौप्य महोत्सवी वर्ष सिल्वर जुबली इयर चा सांगता समारोह आणि आजच्या या क्लोजिंग सेरेमनीला आपल्या सर्वांना शुभेच्छा देण्याकरता मार्गदर्शन करण्याकरता खास पुण्याहून इथं उपस्थित असलेले ऑल इंडिया प्रिन्सिपल फेडरेशनचे प्रेसिडेंट, अनेक संस्थांवर कार्यरत असणारे, 80हून अधिक संस्था चालवणारे, मॅनेजमेंट काउन्सिलचे मेंबर, प्रसिद्ध व्याख्याते जाधवर सर आज इथं आवर्जून उपस्थित आहे. मी जैन इंग्लिश स्कूलच्या वतीने सर्वप्रथम त्यांचं हार्दिक स्वागत करतो. जे काही कामानिमित्त जस्ट आत्ताच आपल्याला शुभेच्छा देऊन ते दुसऱ्या कामाकरता इथून निघून गेलेले आहेत, त्यांचंही स्वागत करतो. पुण्याहून इथं उपस्थित असलेले प्रसिद्ध उद्योगपती क्रिनॉल ग्रुपचे सर्वेसर्वा श्री हेमेंद्रभाई शहा आपणही इथं उपस्थित आहात. आपलेही जैन इंग्लिश स्कूलच्या वतीने मी हार्दिक स्वागत करतो. तसेच विश्वकल्याण एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर दीपकभाई शाह, सचिव इंदरशेठ ओसवाल, खजिनदार रिकबचंद गुंडेशाह, महेंद्र राठोड, प्रदीपभाई शाह, अजय शाह, विलासभाई शाह, दिलीपभाई पारेख, राकेश ओसवाल, रणजित ओसवाल, शिक्षण समितीचे सदस्य आमचे मार्गदर्शक डॉक्टर पंडित किरणदादा पडळकर, सिद्धांत शाह, तेजस वाडेकर, संकेत ओसवाल, जैन इंग्लिश स्कूलच्या तिन्ही विभागाच्या प्रिन्सिपल शिंदे मॅडम, भोईर मॅडम, टकले मॅडम, तसेच समोर उपस्थित अनेक मान्यवर, तळेगावातील विविध सामाजिक राजकीय क्षेत्रात कार्यरत असणारे अनेक मान्यवर समोर उपस्थित आहेत. अनेक पालक या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित आहेत. सर्वांचं जैन इंग्लिश स्कूलच्या वतीने सर्वप्रथम मी हार्दिक स्वागत करतो. खास करून पत्रकार मंडळी इथे उपस्थित आहेत, त्यांचंही जैन इंग्लिश स्कूलच्या वतीने मी हार्दिक स्वागत करतो. 1999 साली जैन इंग्लिश स्कूलची स्थापना केली आणि स्थापना केली याकरता म्हणतो की स्थापना केलेलं सगळं संचालक मंडळ आज रौप्य महोत्सवी वर्ष साजरा करीत आहे आणि ह्याच्यासारखा आनंद दुसरा कुठलाही नाही. मुलाला जन्म घातल्यानंतर लग्न लावणं
आणि आजोबा झालेलं बघणं हा जेवढा आनंद असतो तेवढाच आनंद एखादी संस्था स्थापन केल्यानंतर 25 वर्ष पूर्ण झाल्यानंतर यशस्वी वाटचाल करीत असताना बघणं हा जैन इंग्लिश गुरुदेव आमच्या सगळ्या संचालकाकरता खूप आनंदाचा क्षण आहे. आणि आमची संचालक मंडळाची मीटिंग जेव्हा रौप्य महोत्सवी वर्षा सुरुवातीला झाली तेव्हाच आम्ही विचार केला की आपलं रौप्य महोत्सवी वर्ष आहे आणि ज्या हेतूने ही शाळा आम्ही स्थापन केली होती, कारण की आम्ही जेव्हा शाळा स्थापन केली होती तेव्हा तळेगाव 2 शाळा होत्या, माउंट सेंट जॉन स्कूल आणि बालिका विद्यालय. अनेक पालकांचा वर्ग इंग्लिश मिडियम शाळेकडे होता. इंग्रजी आलं पाहिजे, परंतु इंग्रजी शिकताना आपली भारतीय संस्कृती जतन झाली पाहिजे, भारतीय संस्कारही दिले पाहिजेत. हे परमपूज्य आचार्य विश्वकल्याण विजयजी महाराजसाहेब, विश्वकल्याण श्री महाराजसाहेबांचं कायम आम्हाला मार्गदर्शन राहिलं. आणि त्यांनी एकच सांगितलं की तुम्हाला जर चांगले शिक्षण द्यायचं असेल, चांगले संस्कार द्यायचे असेल तर तुम्हाला शाळांना पर्याय दिला पाहिजे. आणि त्या पर्यायातूनच ही जैन इंग्लिश स्कूलची स्थापना 1999 साली झाली. आणि आम्हाला सांगण्यास आनंद वाटतो की शाळेमध्ये इंग्रजीचं शिक्षण देत असताना भारतीय संस्कार असेल, भारतीय संस्कृती असेल, भारतीय इतिहास असेल हा विद्यार्थ्यांना आवर्जून इथं शिकवला जातो. आणि अवलोकन करत असताना आम्हाला याचा नक्की आनंद आहे की आम्ही यावर्षी जे विविध प्रकारचे कार्यक्रम घेतलेले होते त्यात एक कार्यक्रम माझे विद्यार्थ्यांचा सुद्धा आम्ही जाधवर सर घेतलेला होता. आणि जेव्हा त्या विद्यार्थ्यांचे आम्ही भेटलो अनेक वर्षांनी आम्हाला शॉक झाला की अनेक विद्यार्थी, एक विद्यार्थी तर डेप्युटी कलेक्टर झाली शाळेची, काही विद्यार्थी डॉक्टर झाले, MBBS झाल्या, वकील, इंजिनियर, CA अनेक प्रकारच्या डिग्र्या, पोस्ट ग्रॅज्युएट शाळेचे विद्यार्थी झालेले आम्ही डोळ्यांनी बघितले. आणि त्यांचा कॉन्फिडन्स बोलताना, त्यांची भाषणं ऐकताना आम्हाला एक प्रकारचा आनंद देऊन जात होता. तर अशा प्रकारचे अनेक कार्यक्रम, अनेक इथं वेळ भरपूर झालेला आहे. खूप सांगण्यासारखं आहे. दीपकभाई आपल्या मनोगतामध्ये आमचं गॅदरिंग कसं होतं, आम्ही गॅदरिंग एवढं मोठं का घेतो, शाळेतले 90% जास्त विद्यार्थी आम्ही या स्टेजवर विद्यार्थ्यांना का आणतो, अशा अनेक प्रकारच्या मागं आमचा काय उद्देश आहे. आणि त्या दृष्टिकोनातून ही शाळा रौप्य महोत्सवी वर्ष आज आपला साजरा करत आहे. आज रौप्य महोत्सवीचा सांगता समारोहाला उपस्थित आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मी जैन इंग्लिश स्कूलच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. Thank you, sir. Now I request Honorable President Dr. Deepak Shah sir to please honor today's chief guest, keynote speaker, Professor Dr. Sudha. Thank you, sir. As we stand on the threshold of this momentous occasion, we have the privilege of inaugurating the school's souvenir, a treasure trove of memories encapsulating the journey of our school past 25 years. Within these pages lie stories of triumphs, challenges, laughter, friendship, lessons learned. It serves as a chronicle of our collective journey celebrating the spirit of resilience and camaraderie that defines us. So not taking much of time, further I invite Honorable Chief Guest and other dignitaries to please come forward for inaugurating the school's Silver Jubilee souvenir. So please. For inauguration of school souvenir on the glorious 25-year celebrations. Congratulations to school and the institute. Further, I
Asha ma'am for further program. Asha ma'am, please. On behalf of management and principals of 3 sections, call upon all the staff members onto the stage with the memento of gratitude given to them, acknowledging their loyalty and devotion to the institution. It's a golden moment to cherish the heartfelt appreciation from the higher authorities of the organization. Dedication, passion, and commitment of the staff of Jain English School deserves utmost appreciation, especially during this Silver Jubilee year. It is a tireless effort which stood as a pillar behind the success story of Jain English School. So, once again, on behalf of higher authorities, I call upon all the staff members onto the stage.
शुभेच्छा देण्याकरता, आशीर्वाद देण्याकरता उपस्थित आहेत. मी दीपकभाई यांना विनंती करतो की त्यांनी उमाराजे दाभाडे, श्रीमंत सरदार उमाराजे दाभाडे यांचा आपण. तसेच मी इंदर शेठ ओसवाल यांना विनंती करतो की त्यांनी श्रीमंत सरदार यज्ञसेनी राजे दाभाडे यांचाही आपण सत्कार करावा. धन्यवाद. Thank you, sir. Moving with the program, I request Honorable President Vishwa Kalyan Education Society, Dr. Deepak Shah, to please express his view on this occasion. ज्ञान संस्कारीन मनुष्य शोभते या बोधवाक्याने प्रेरित होऊन 25 वर्षापूर्वी काही संचालक तरुण मंडळांनी एकत्र येऊन शाळा सुरू केली. एका पत्राच्या खोलीमध्ये 35 तळेगावकरांनी पहिल्या वर्षी आमच्यावरती विश्वास टाकला आणि बघता बघता ह्या शाळेचं जे रोपटं लावलं होतं ते 3.5 एकरमध्ये ह्या भव्य प्रांगणामध्ये त्याचा वटवृक्षामध्ये रूपांतर होतं. आम्हाला सार्थ अभिमान आहे की आम्ही तळेगावकरातल्या आपल्या ज्या मुलांना पाल्यांना फक्त शिक्षण देत नाही होतं, त्यांचा सर्वांगीण विकास करण्याकरता कटिबद्ध आहोत. 25 वर्षाचा इतिहास जेव्हा डोळ्यासमोर तरळतो, आमच्या सर्व संचालक मंडळाने घेतलेले कष्ट, आमच्या सर्व इथं असलेल्या शिक्षकांनी दिलेलं त्यांचं योगदान आणि सर्व पालकांनी दाखवलेला विश्वास या त्रिवेणी संगमातून ही जैन इंग्लिश स्कूल उभी राहिलेली आहे. नुसती उभी नाही राहिलेली आहे. ज्यावेळेला आमचे माजी विद्यार्थी आम्हाला ज्या उच्च स्तरावरती जातात आणि दिसतात तर कुठंतरी गुणामध्ये अभिमानाचा एक, समाधानाचा एक कुठंतरी खरं आमचे निर्माण होते. यस, आपण जे रोपटं लावलेले त्या रोपट्याच्या माध्यमातून जी फळं झालेली आहे तळेगावमध्ये निर्माण, ते आपापल्या क्षेत्रामध्ये उंचीवरती जाऊन योग्य प्रकारचं देशाला अत्यंत चांगल्या पद्धतीने सेवा देत आहे. तो माणूस कुठल्याही क्षेत्रातला असो, तो प्रशासकीय क्षेत्रातलाच पाहिजे असं काही नाही. तो बिझनेसमॅन असला तरी, तो इंडस्ट्रियलिस्ट असला तरी, तो प्रोफेशनल असला तरी, सरकारी कुठेतरी अधिकारी असला तरी 100% प्रत्येकाच्या मनामध्ये एक आहे की भारत सर्वप्रथम मी त्याचं कल्याण योजीन. भारताचा, माझ्या देशाचा, माझ्या मातृभूमीचा मला सामर्थ्य अभिमान आहे आणि हे संस्कार इथं रोखले गेलेले आहेत. आज जर का तळेगावचा गेल्या 25 वर्षाचा इतिहास अनेक स्पर्धांमध्ये बघितला, कलापिनी असेल, श्रीरंग कलानिकेतन असेल किंवा इतर कुठल्याही अंतर शाळेमध्ये जे काही कॉम्पिटिशन्स होत आहेत, मग त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे कॉम्पिटिशन, स्पोर्ट्स असेल, कल्चरल असेल, संगीत असेल, ड्रामा असेल, एलोकेशन असेल, ड्रॉइंग असेल, पेंटिंग असेल, शिल्पकला असेल, ह्या प्रत्येक ठिकाणी जैन इंग्लिश स्कूलच्या मुलाने नाव कमवलेलं आहे. एकही स्पर्धा अशी गेलेली नाही आहे की जिथं बक्षीस न घेता आमची मुलं परत आलेली आहेत. आणि ह्याच्याकरता सगळं जर का श्रेय कोणाला जात असेल तर आमचे प्रकाशजी ओसवाल, किरणजी पर्रिकर, शांतीलालजी जैन जे आज आपल्यामध्ये नाही आहेत, या सर्व लोकांच्या मार्गदर्शनामुळे संपूर्ण शाळा अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करते. 20-22 वर्षापूर्वी ज्याला ही जागा घेतली, आम्ही तळेगावकरांकडे गेलो, आमच्या नातेवाईकांकडे गेलो, आमच्या सगळ्या ओळखीच्या लोकांकडे गेलो आणि त्यांनी ज्याला भरभरून मदत केली आम्हाला. एका चांगल्या कामाला त्यांनी ज्याला हातभार लावला, त्याच वेळेला ही शाळा उभी राहिलेली आहे. त्यांचंही ऋण आम्ही आयुष्यभर कधीही फेडू शकणार नाही. त्या अशा अनेक लोकांच्या असंख्य उपकारात नाही झालेली, निर्माण झालेली शाळा एक चांगल्या प्रकारचं काम तळेगावमध्ये करते. हा टप्पा आहे पहिला. 25 वर्ष म्हणजे काय अंत नाही आहे. हा सिल्वर ज्युबिली प्रोग्रामचा अंत आहे, पण तो नवीन झेप घेण्याकरता, उत्तुंगाकडे जाण्याकरता, अत्यंत चांगल्या पद्धतीने नवीन तंत्रज्ञानाला बरोबर घेऊन नवीन युगाला सामोरं जाण्याकरता आता आमच्या शाळेमध्ये दिसणारे बदल तुमच्या काही वर्षात लक्षात येईल. स्मार्ट क्लासरूम असो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असो, रोबोटिक्स असो, अशा अनेक वेगवेगळ्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सर्व मुलांना सुशिक्षित करणे, त्याचबरोबर भारतीय संस्कृतीचं जे जे काही आहे त्या माध्यमातून त्यांना संस्कारित करणे आणि एक उत्तम प्रकारचा नागरिक तयार करणे ही जैन इंग्लिश स्कूलची आमची मनीषा आहे. 25 वर्षे गेली सातत्याने आम्ही काम करतच आहोत. आता पुढं जस्ट सुरुवात झालेली आहे. नवीन पिढी आता आम्ही बरोबर घेत आहोत आणि नवीन पिढीच्या नवीन कल्पना, नवीन योगदानातून एक चांगल्या प्रकारचं रूप आम्ही या शाळेच्या माध्यमातून सगळ्यांना देणार आहोत. डेफिनेटली अनेक वर्ष सातत्याने काम करत असताना अनेक नवीन योजना आमच्या समोर आल्या, अनेक नवीन कल्पना आमच्या समोर आल्या.
आणि या कल्पनेचा जनक ज्यावेळेला आम्ही प्रत्यक्षात उतरवण्याचा आम्ही प्रयत्न केला त्यावेळेला आम्हाला प्रत्येक ठिकाणी यश मिळालेलं आहे. गॅदरिंग मगाशी प्रकाशभाईंनी याचा उल्लेख केला. तळेगावातलं सगळ्यात पहिलं गॅदरिंग ज्याला आपण थीम बेस्ड गॅदरिंग म्हणू शकतो, 2.5 तासाच्या नाट्यामध्ये जाणता राजा पहिल्या वर्षी आम्ही सादर केला आणि आमच्या शाळेतले 900 विद्यार्थी स्टेजवरती आले. न भूत न भविष्यती 5,000 पालकांनी आमच्यावरती प्रेम करणाऱ्या लोकांनी ज्यावेळेला स्वतःच्या डोळ्यांनी ह्या सर्व मुलांचं काम बघितलं त्यावेळेला कुठेतरी त्यांच्याही मनामध्ये यस काहीतरी वेगळं जैन इंग्लिश स्कूलच्या माध्यमातून केलं. ती परंपरा सातत्याने चालू राहिली. दरवर्षीच्या गॅदरिंगमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या विषयांना हात घालून आम्ही वेगवेगळ्या प्रकारचं गॅदरिंग चालतो. स्कॉलरशिपची परीक्षा याला शिष्यवृत्ती परीक्षामध्ये 4थी आणि 7वी ह्या दोन्ही परीक्षेमध्ये सातत्याने उत्तुंग यश मिळवणारी जर का कुठली मुलं असतील, सातत्य म्हणतो मी, एकही वर्ष खाडा नाही, सातत्याने 4थी आणि 7वीच्या परीक्षेमध्ये शिष्यवृत्तीच्या परीक्षेमध्ये सातत्याने उत्तुंग यश मिळवणारी जर का कुठली असेल तर ती जैन इंग्लिश स्कूल. यावर्षी तर जेव्हा उच्चांक झाला प्रकाशभाई मला वाटतं त्यावेळेला सर्वच विद्यार्थी जैन इंग्लिश स्कूलचे आपले आले होते शिष्यवृत्तीच्या परीक्षेत आणि एक प्रकारचं वेगळ्या प्रकारचं रेकॉर्ड झालं. आपल्या मावळचे सुपुत्र आपल्या भागाचे आमदार माननीय श्री सुनीलजी शेळके यांचं इथं आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं. चव्हाण सर राहू द्या. खूप गोष्टी काही सांगण्यासारख्या आहेत, अनेकदा मी बोललेलो आहे, पण आज आम्हाला जाधवर सरांना ऐकायचं. एक धडाडीचा व्यक्ता म्हणून जाधवर सरांचं नाव घेतलं जातं. मगाशी त्यांचा उल्लेख झालेच आहे, प्रकाशभाईंनी केलेलाच आहे, पण आज परत त्यांची ओळख करून देण्यात येईल. एक उमदा नेतृत्व इथं आपल्यासमोर आलेलं आहे आणि तेही बोलणार आहेत. आत्ताच आपल्या मावळचे सुपुत्र आपले सगळ्यांचं आश्वासन सुनीलजी शेळके इथं आलेले आहेत, त्यांचंही आम्हाला वक्तव्य ऐकायचं. त्यामुळे मी आपल्या सर्वांची रजा घेतो. फक्त तळेगावकरांना एकच विनंती करतो, आत्तापर्यंत तुम्ही आमच्यावरती प्रचंड प्रेम केलेलं आहे, असंच प्रेम आणि सहकार्य आपलं सातत्याने आमच्यावरती राहू द्या हीच विनंती करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. Thank you, sir. I request President Dr. Deepak Shah to please honor lovable MLA from Mawar and President of Mawar Shikshan Prasarak Mandal, Shri Sunilji Shelke, sir. So please. Mr. Achalji Jain, ex-president, Jain International Trade Organization, honorable expertise is over here along with us for today's program. I request honorable president to please welcome him. Your presence is valuable on this occasion. Thank you, sir. I request Hemendra Bhai Shah to please express his views on this occasion. Sir, please. मंचावरील उपस्थित सर्व मान्यवर, प्राध्यापक व सर्व शिक्षक वर्ग व उपस्थित सर्व पालक व विद्यार्थीगण, आज मला या कार्यक्रमाला बोलवलं. मला आठवतं आहे की मी या शाळेला एक रूम
कोटींचं डोनेशन दिलं होतं, पण 25 वर्ष झाली त्याला. तर आज ह्या शाळेचं एवढं हे रूप बघून खूप आनंद झाला. त्या सर्व शिक्षक वर्ग, सगळं शाळेचं ट्रस्ट मंडळ व त्यांनी जे काही कष्ट केले ते सगळे खूपच वाखाणण्यासारखे आहेत. खूप मनापासून त्यांना शुभेच्छा देतो व असंच या संस्थेचं कार्य पुढे प्रगतीपथावर जावं अशी शुभेच्छा देतो व थांबतो. धन्यवाद. Thank you, sir. I request Achalji Shah to please express his view. So, please. Beloved MLA, Mr. Sunilji Shelke, to please express his view. इंग्लिश स्कूलचा रौप्य महोत्सव वर्ष आज संपन्न होत असताना व्यासपीठावरील सर्व प्रमुख अतिथी, ज्यांनी या कार्यक्रमाचं निमंत्रित केलं असे या संस्थेचे चेअरमन प्रकाशजी ओसवाल, संस्थेतील सर्व व्यवस्थापक, टीचर्स, सर्व विद्यार्थी, पालकवर्ग, माझ्या पत्रकार मित्रांनो, मला यायला खरं तर उशीर झाला, त्यामुळं मी अधिकचा वेळ घेणार नाही आणि कार्यक्रमाला देखील उशीर झालेला आहे. जवळपास 25 वर्ष आज पूर्ण होत आहेत की ज्या संस्थेने छोटंसं लावलेलं वृक्ष आज आपल्या सर्वांना वटवृक्ष म्हणून पाहायला मिळतंय. या संस्थेची सुरुवात करत असताना सर्व तळेगाव आणि परिसरातील जैन बांधवांनी एकत्रितपणाने येऊन आपल्या परीनं जे काही योगदान देता येईल, जे काही श्रमदान करता येईल, जी आर्थिक मदत करता येईल ती देण्याचा प्रयत्न केला आणि या संस्थेची सुरुवात केली. आणि आज जवळपास मला वाटतं 1600-1700 विद्यार्थी असतील संस्थेत. जवळपास 1700 विद्यार्थी या संस्थेमध्ये शिक्षण घेत आहेत आणि नाही म्हणालो तरी 60-65 हजार स्क्वेअर फीटाची इमारत नक्की या ठिकाणी उभी आपल्या सर्वांना पाहायला मिळते. एक यशस्वीपणानं वाटचाल या संस्थेने करत असताना मी देखील एका संस्थेचा मागील काही दिवसापासून अध्यक्ष म्हणून काम पाहतोय. ही मावळ शिक्षण संस्था म्हणून त्या नावारूपाला अनेक तालुक्यातील सहकारी वडीलधाऱ्यांनी संस्था उभी केली आणि ती अचानकपणानं जबाबदारी माझ्यावरती दिल्यावर संस्था कशा पद्धतीनं चालवावी लागते, संस्थेतील अडचणी काय असतात या प्रत्यक्षात अनुभवल्या, समजून घेतल्या. आणि संस्था म्हटलं की आपल्याला जरी आज सुंदर व्यासपीठ दिसत असेल, आपली आसन व्यवस्था दिसत असेल, चांगली भव्य अशी इमारत दिसते, परंतु संस्था चालवत असताना अनेक खडतर प्रवासाला देखील सामोरं जावं लागतं. की शैक्षणिक संस्था सांभाळताना शासकीय असेल किंवा नगर परिषद या भागातील परवानग्या घेणं, इमारत उभी करत असताना आपल्याला आर्थिक सहाय्य कोणी करेल का याकरता फिरून इमारतीचं बांधकाम उभं करणं आणि त्यातून ॲडमिशन कसे मिळतील, ॲडमिशन मिळाल्यावरती डोनेशन किती मिळेल आणि त्यातून आमच्यासारख्यांनी फोन केल्यावरती किती जणांना माफ करावं लागेल, हा सुद्धा मोठा प्रश्न संस्थेच्या पुढे असतो. मला जाधवर सर तुम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगायचंय की या संस्थेच्या कार्यक्रमाला मी मागच्या काही दिवसापूर्वी देखील आलो होतो आणि आजही आवर्जून आलो की कोविडचा काळ मला आजही आठवतो. मागच्या 2-2.5 वर्षापूर्वीची परिस्थिती की ज्या परिस्थितीमध्ये माझ्या तळेगाव शहरातील नागरिकांच्या नोकऱ्या गेल्या, ज्या मोलमजुरी करणारे किंवा त्यांचे छोटे मोठे व्यवसाय होते ते देखील बंद पडले आणि काहींच्या कुटुंबाचा आधार देखील गेला. आणि आम्ही मावळ तालुक्यातल्या सर्व राजकीय मंडळींनी एकत्रितपणे बसून निर्णय घेतला की शैक्षणिक संस्थेतील प्रत्येक संस्थेला बोलवायचं, त्यांना विनंती करायची आणि कोविडच्या काळातल्या विद्यार्थ्यांची फी आपल्याला काही माफ करता येईल का ते ती आम्हाला माफ करून द्या. ज्यांची खरंच परिस्थिती नाही, ज्या परिवाराचा आधार गेलाय,
अशांना तुम्हाला जे काही सहकार्य करता येईल ते आपण करावं आणि त्या निमित्तानं आम्ही सर्व तालुक्यातील संस्थांना निमंत्रित केलं. त्यामध्ये सगळ्यात पहिली घोषणा जर कुणी केली असेल, आम्ही जैन इंग्लिश स्कूलला 30% तुम्हाला सवलत देऊ आणि फी माफ करू, हे आवर्जून पहिली घोषणा करणार आणि त्यांनी देखील ते प्रत्यक्षात करून दाखवलं. नंतर 5% आपण वाढवलं. 5% तुम्ही माझ्याकडनं घेतो म्हणून सांगितलं, मी देतो म्हणून सांगितलं. त्याच्यात तुम्ही थोडंफार काही मटेरियल घेतलं, नंतर तेही घेतलं नाही, पण 35% करून त्यांची फी देखील माफ केली. माझा सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की संस्था सांभाळत असताना किंवा कुठली संस्था सुरू करत असताना अनेक त्रास असतो, अनेकांना सामोरं जावं लागत असतं. आज जाधवसर या ठिकाणी आले, त्यांच्या देखील संस्थेचा आपल्याला माहीत असेल जवळपास 70-80 मला वाटतं संस्था असतेच राहत आपल्या. मागच्या 5-6 वर्षापूर्वी आपण भेटलो होतो. त्यांच्या सातत्याने संस्था देखील वाढत आहेत. अनेक हजारो शिक्षक आणि हजारो विद्यार्थी हे देखील त्यांच्या संस्थेत काम करत आहेत आणि अशा पद्धतीनं संस्थेचं काम होत असताना जैन इंग्लिश स्कूलचं आज 25वं वर्ष या ठिकाणी संपन्न होत आहे. तळेगावातील अनेक संस्था पाहतो, परंतु चोख काम करणारी आणि पारदर्शकतेने काम करणारी संस्था म्हणून देखील मला नक्की जैन इंग्लिश स्कूलचं नाव या ठिकाणी आज घेतलं पाहिजे. नगरपालिकेचा टॅक्स असेल, स्वतःच्या मालकीची जागा असेल किंवा कुठलंही काम करताना कायदेशीर बाबीत चौकटीत बसून काम करणारी ही संस्था आहे. आणि म्हणून पुढील काळामध्ये या संस्थेच्या वाटचालीमध्ये आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून नक्कीच तुमच्या सोबत आहोत आणि येणाऱ्या काळात संस्थेच्या माध्यमातून जी काही जबाबदारी असेल ती जबाबदारी नक्की स्वीकारेल. जरी तुम्ही संस्थेचं मला चेअरमन संचालक नाही केलं तरी माझी संस्था म्हणून मी नक्कीच जबाबदारी स्वीकारेल. मासाहेब मी बरोबर आहे, मासाहेबांच्या समोर सांगतो की या संस्थेनं भरभरून प्रेम केलंय. ज्या वेळेला फोन करेल त्यावेळेला कुणाची फी माफ करायची म्हणलं तर ती फी माफ देखील करतात. कुणाचं डोनेशन कमी कर म्हणणार तर ते देखील मला करून देण्याचं काम करतात. आता उद्या तुम्ही म्हणाल नाही तर की सुनील शेळकेचा फोन केल्यावरती संस्थेमध्ये फी माफ होती किंवा कमी केली जाते, असं कृपया करून करू नका. शेवटी संस्था चालवत असताना सर्वांनाच बरोबर घेऊन चाललं पाहिजे, संस्था टिकली पाहिजे आणि आपले विद्यार्थी किंवा उद्याची पिढी देखील घडली पाहिजे, हीच फक्त आपल्या सर्वांची भावना असावी. एवढेच या निमित्तानं सांगतो. पुन्हा एकदा जैन इंग्लिश स्कूलच्या सर्व संचालक मंडळाचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन करतो, त्यांच्या वाटचालीला शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. Thank you, sir. Thank you for your wishes for our school. I request now ex-president of Jain International Trade Organization, Mr. Achalji Jain, to express his view. मंचावर असेल सर्व माननीय उपस्थित बंधू भगिनींनो, मला थोडा उशीर झाला. पुण्याच्या राजमार्गावर सध्या गर्दी कमी होत चाललेली आहे. मला इथे याला 1.5 तास लागला आणि त्या गर्दीमुळं मी सुरुवातीचा जो औपचारिक कार्यक्रम असतो तो पाहू शकलो नाही, ऐकू शकलो नाही. या जैन शाळेमध्ये एकदा मला झेंडावंदनासाठी बोलवलं होतं. ध्वजारोहण झालं होतं. ध्वजारोहणच्या वेळेला मी इथं आलेलो आहे आणि या शाळेचं काम मी पाहिलेलं आहे. आत्ताच साहेबांनी सांगितलं होतं की शाळेमध्ये प्रत्येक व्यक्तीला कोविडच्या काळामध्ये चांगला साथ दिला त्या शाळेने दिलं होतं. तर अशा प्रत्येक शाळेमध्ये कोविडच्या काळामध्ये अनेक शाळांमध्ये आमच्या तिथल्या ज्या काही शाळा आहेत, ज्या शाळेवर सोबत आम्ही आहोत तिथे तसंच करण्यात आलं होतं. कोविडच्या काळामध्ये लोकांच्या फीसा 1-1 वर्षाच्या फीस आम्ही माफ केल्या होत्या आणि जैन शाळेने जे काम केलेलं आहे त्याचं अभिनंदन करतोच. दीपक भाई ज्या पद्धतीने काम करतायत आणि त्याच्यासोबत जो ग्रुप आहे ते सर्व ग्रुपला ओळखतो, ते सर्व तन धन लावून कामं करतायत. म्हणून या शाळेची प्रगती होत चाललेली आहे आणि दिवसेंदिवस प्रगती होत चाललेली आहे. मला असं वाटतं की या शाळेला अजून पुढं वाढवत जावं. जसं सिम्बायसिस कॉलेज वाढत चाललेलं आहे तशी तुमची ही शाळा पण वाढत जावी आणि देश विदेशातलं लोक तुमच्याकडे इथं प्रवेश घेण्यासाठी यावे
अशी शुभेच्छा बाळगतो. धन्यवाद. आमचा सत्कार त्याबद्दलही धन्यवाद. Thank you, sir. Thank you for your wishes. Now, I request my colleague, Mrs. Anagha Kulkarni ma'am, to please introduce our today's chief guest, keynote speaker, Jadava sir. बल, बुद्धी आणि सद्विचारासाठी शिक्षण हे ब्रीद घेऊन पुण्यनगरीत सर्व स्तरातील गरजू विद्यार्थ्यांना अल्पदरात KG to PG व्यवसायप्रमुख शिक्षण देऊन त्यांना 100% प्लेसमेंट असिस्टंट देत त्यांचा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, औद्योगिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, विज्ञान आणि संशोधन अशा सर्व क्षेत्रात सर्वांगीण विकास व्हावा म्हणून कटिबद्ध असलेली पुण्यातील फास्टेस्ट ग्रोईंग शैक्षणिक संस्था म्हणजे जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट आणि अशाच अष्टपैलू संस्थेचे उच्च विद्या विभूषित प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. पूर्व प्राथमिक विभागापासून विविध शैक्षणिक शाखांचे जवळजवळ सर्वच शाखांचे डिप्लोमा, पदवी, पदव्युत्तर तसेच CBSE, इंग्लिश मीडियम आणि मराठी माध्यम अशा विविध प्रकारचे अभ्यासक्रम एकाच छताखाली विविध कॅम्पसमध्ये सरांनी उपलब्ध करून दिले आहेत. तसेच आधुनिक शैक्षणिक शाखांचे प्रशिक्षण, मार्गदर्शन ही सरांच्या इन्स्टिट्यूटमध्ये दिले जाते. यात सरांना ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांचे नेतृत्व आणि सहकार्य लाभले आहे. सशक्त युवा, सशक्त राजकारण, सशक्त भारत व्हावा या उद्देशाने सरांनी गेल्या अनेक वर्षापासून युवा संसद सुरू केली आहे. केंद्र शासन, राज्य शासन, लायन्स क्लब इंटरनॅशनल आणि नेहरू युवा केंद्राच्या संयुक्त विद्यमाने ही युवा संसद चालवली जाते. सरांच्या हस्ते या कार्यक्रमाअंतर्गत महाराष्ट्र तसेच महाराष्ट्राबाहेरील अनेक मंत्री, मुख्यमंत्री यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. जाधवर इन्स्टिट्यूटतर्फे सरांच्या मार्गदर्शनाखाली अनेक सामाजिक, शैक्षणिक, आध्यात्मिक, बौद्धिक तसेच क्रीडा कार्यक्रमांचे आयोजनही केले जाते. कमवा आणि शिका या योजनेअंतर्गत सर दरवर्षी विद्यार्थ्यांना संस्थेत नोकरीची संधी देखील उपलब्ध करून देतात. आर्मी, पोलीस, पत्रकार, फायर ब्रिगेड चालक, ॲम्ब्युलन्स चालकांच्या मुलांना शिक्षण शुल्कात 50% सवलतही दिली जाते. या पुढील योजनांमध्ये 1000 एकर क्षेत्रावर विद्यापीठ स्थापनेचा सरांचा मानस आहे. तर अशा सर्वांगीण विकास साधणाऱ्या जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे सर्वेसर्वा डॉक्टर सुधाकरराव जाधवर सर आज आपल्याला प्रमुख पाहुणे आणि वक्ते म्हणून लाभले आहेत. तरी सरांच्या अमूल्य वाणीचा आणि मार्गदर्शनाचा आपल्याला लाभ व्हावा अशी मी सरांना विनंती करते. बहुतजनाशी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, यशवंत, कीर्तिवंत, ज्ञानवंत, वरदवंत, पुण्यवंत, सामर्थ्यवंत, जाणता राजा या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही. महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे. शिवछत्रपती महाराजांच्या पावन स्मृतीला सर्वप्रथम अभिवादन करतो. व्यासपीठावर उपस्थित असलेले संस्थेचे अध्यक्ष आणि आमचे मित्र जे अत्यंत नम्र आहेत, ज्यांच्या बाबतीमध्ये मला असं म्हणावंसं वाटतं की संत तुकारामाला बोलावलं, मंबाजीने सांगितलेलं शहाणा झालास तू, सगळा समाज शहाणा करतोयस आणि कशासाठी शिकवतोयस तू. त्यावेळेला नम्रतेची व्याख्या त्यांच्या अभंगातूनही पाहायला मिळते आणि आपली सगळी पोथी, पुराणं सगळं जरी पाहिलं तरी त्याच्यातून आपल्याला अशी माहिती मिळते. नमना एवढा मंत्र नाही नाही रुंडिता शास्त्र, नमन जो करे तो जाणे ते त्याची, नमना विन इंद्रचंद्र नव्हे. नमन जो करतो त्याला तिथंच माहिती मिळते. आणि गुरु केवळ माऊली सदा कृपेची सावली, गुरुवचन न मानता दपात प्राप्त होय. नम्रतेला एवढं महत्व आहे की संत तुकाराम सांगतात की माझी अबळे नाही मी बोलत, सका भगवंत वाचा त्याची. साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी, शिकविता धनी वेगळाची. म्या काय पामरे बोलावे उत्तरे, ती त्या विश्वंभरे बोलविली. तुका म्हणे काय गावी त्याची कळा, चालवी पांगडा पाया मिळेल. की मी काहीच बोलत नाही, मला शिकवणारा दुसराच आहे कोणीतरी. जसं साळुंकीला कुणीतरी दुसरा शिकवत असतो, दुसराच तिचा एक आवाज देणारा असतो, तशी माझी परिस्थिती आहे. मी कुणालाही शिकवत नाही, तो देवच शिकवतो माझ्या वतीनं. एवढी नम्रता ही आपल्याकडं
शहा सरांमध्ये पाहायला मिळते. हे संस्थेचे अध्यक्ष. अनेक चांगल्या संस्था काढणं आणि त्या चालवणं हे अत्यंत अवघड काम आहे. आमदार साहेबांनी सांगितलं, कारण संस्था निर्माण करणं आणि ते अत्यंत चांगल्या पद्धतीनं चालवणं आणि त्याच्यातून चांगले विद्यार्थी घडवणं हे काम अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि ते तुम्ही गेली 25 वर्ष तुम्ही सर्व संचालक एकत्र येऊन करत आहात. आणि म्हणून जैन इंग्लिश मीडियम आणि ज्युनियर कॉलेज यांच्या सिल्वर ज्युबिलीसाठी मी माझ्या वतीनं आणि माझ्या संस्थेच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो. आपल्या संस्थेची भरभराट ही अत्यंत चांगल्या पद्धतीनं हो अशी अपेक्षा व्यक्त करतो. व्यासपीठावरती आमदार साहेब सुनील शेळके साहेब आहेत. अत्यंत चांगलं काम करतात, समाजाभिमुख काम करतात. या ठिकाणी ज्यांच्या नावानं हे शहर वसलेलं आहे, तळेगाव दाभाडे, त्या मासाहेबही या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व शिक्षक वर्ग, सर्व पालक आणि बंधू भगिनींनो, जे जे आपणाशी ठावे ते इतराशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. संस्थेचं ब्रीद वाक्य जर आपण पाहिलं तर त्या ब्रीद वाक्यामध्ये ज्ञान शब्द आहे आणि संस्कार शब्द आहे. आणि हे चांगल्या पद्धतीनं होणं अत्यंत काळाची गरज आहे. या ठिकाणी महिला फार मोठ्या प्रमाणावरती उपस्थित आहेत. आपला भारत महान का आहे आणि बाहेरच्या विकसित देशापेक्षा वेगळा का आहे याची कारणं आपण पाहिली पाहिजेत. आपल्या पुण्यामधला एक युवक लंडनला शिकायला गेलेला होता. तिथं पेईंग गेस्ट म्हणून तिथं राहतात आणि तिथं गेल्यानंतर संध्याकाळी त्यांच्या घरामध्ये झोपण्याची पद्धत अशी असते की आईबाप एका वेगळ्या रूममध्ये झोपतात आणि मुलं दुसऱ्या रूममध्ये असतात. हा पेईंग गेस्ट होता. मुलगा छोटं ते रडायला लागलं म्हणून त्यानं थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु ते गप्प बसत नव्हतं. त्याला थांबवलं तरी ते थांबत नव्हतं. म्हणून त्यानं आईबाप झोपलेल्या रूमचा दरवाजा वाजवला आणि त्यांना उठवलं. ती आई धावतच बाहेर आली. आई म्हणले, का काय झालं? ते म्हणले, तुमचं बाळ रडतंय. ती म्हणली, आम्हाला ऐकायला येत नाही का? तुलाच ऐकायला येतंय. ते म्हणले, अरे ते बाळ रडतंय, त्याला दूध तरी द्या. ती म्हणली, दुधाची बाटली भरून उशाला ठेवलेली आहे. मराठीत भाषांतर आहे. ते घेईल, पेईल आणि झोपेल. तुम्ही झोपानदार लावून घेतलं, लेकराकडे गेली नाही. आमची भारतातली आई असं करते का? आई म्हणून कोणी आईस हाक देई, हाक नव्हेची माते, मारी कुणी कुडाळी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. चिमणी हळूद चारा पिलाच्या चोचीत देई, का गोट्यात वासरांना रोज चाटतात गाई. वात्सल्य हे पशुचे मी रोज रोज पाही, पाहून जीव माझा कळवळून येई. अरे पशु पक्ष्याचं प्रेम पाहिलं तर आईबापाला मुलाची आठवण होते, मुलांना आईबापाची आठवण होते. या परंपरेचे आम्ही पायिक आहोत, म्हणून आमचा देश महान आहे. हे लक्षात ठेवा. आईच्या एका वाक्यामध्ये किती शक्ती असते त्याचं एक उदाहरण, साक्षात सत्य तुम्हाला मी सांगतो. एक छोटा मुलगा, त्याची आई त्याला आंघोळ घालत असते. आंघोळ घालताना पायाचे तळवे चकचकीत होतात. खाली ठेवायला लागले की ते लहान मुल म्हणतं, आई आई मला खाली टेकू नकोस, पायाला धूळ लागेल. आई म्हणते, बाळ पायाला धूळ लागू दे, पण अंतःकरण कधी मलिन होऊ देऊ नकोस. भल सागर भारत हो, विश्वात शोभोनी राहो, करी कंकण करी बांधिले, जनसेवे जीवन दिले, राष्ट्रात प्राण हे उरले. असं म्हणणारे ते साने गुरुजी होतात. तो छोटा मुलगा साने गुरुजी होतो. लक्षात ठेवा. एक वाक्य ते आईचं असो, भावाचं असो, बहिणीचं असो, शिक्षकाचं असो, किती महत्वाचं आहे. समुद्र किनाऱ्यावरती शिंपले पडलेले असतात. एका विशिष्ट नक्षत्राच्या दिवशी त्याचं तोंड उघडतं आणि पावसाचे थेंब येतात. एक पावसाचा थेंब त्या शिंपल्यामध्ये पडतो, त्याचं तोंड बंद होतं, त्याचाच मोती होतो. सगळ्या पावसाच्या थेंबाचे मोती होत नाहीत. म्हणून योग्य वेळी योग्य प्रकारे आपल्या मुलाला योग्य शब्दामध्ये जर तुम्ही सांगितलं तर तुमचा मुलगा काहीही बनवू शकतो. तुम्हाला जे बनवायचं ते बनवू शकतो. हे लक्षात ठेवा. दुसरा एक मुलगा असतो, त्याचे वडील वकील असतात. त्या काळामध्ये तांगा न्यायला येतो, मोटार गाड्या नसतात. आणि ज्या वेळेला हा मुलगा तांगेवाला येतो त्यावेळेला खिडकीत जाऊन उभा राहतो आणि तांगेवाल्याकडे बघतो. तांगा तिकडून येत असतो. त्या घोड्याची चाल, त्याच्या अंगावरती घातलेली आभूषणं, तो बसलेला रुबाबदार असा घोडस्वार म्हणजे तांगा चालवणारा, आणि त्याची पगडी वगैरे बघून तो लहान मुलगा जो आहे 7-8 वर्षाचा, तो अत्यंत इम्प्रेस होतो. आणि तो निघून गेला की पळत जातो, आईच्या गळ्याला मिठी मारतो आणि सांगतो, आई 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 मला तांगेवाला व्हायचंय. आई म्हणते, बाळ तांगेवाला हो, पण श्रीकृष्णासारखा. उठा, जागे व्हा आणि ध्येयपूर्ती होईपर्यंत चालत राहा, असा युवकाला संदेश देणारा, संपूर्ण
आपल्यामध्ये आहे, पण आपल्याला माहित नसतं आपल्यामध्ये किती ताकद आहे. लक्षात ठेवा, काडीच्या पेटीमधल्या काडीला माहित नसतं तिच्यात किती ताकद आहे. कोणीतरी काडी ओढावी लागते, ती जंगलात टाकली तर वनवा धारण करू शकते. अणुबॉम्बलाही माहित नसतं अणुबॉम्बमध्ये किती ताकद आहे, पण कोणीतरी त्याचा फ्यूज काढावा लागतो, त्यावेळेला त्याचा स्फोट होतो. तसा आपला फ्यूज काढायला मी आलेलो आहे. उठा, जागे व्हा, हे पूर्ती होईपर्यंत चालत राहा, असा जो संदेश दिलेला आहे युवकांसाठी तो पाळा. आणि महिलांनी एक संदेश पाळा की माझी मुलं जी आहेत ती देशप्रेमी होतील, समाजप्रेमी होतील, कुटुंबप्रेमी होतील आणि अत्यंत चांगल्या प्रकारचा एक युवक तयार होईल. अशा प्रकारचा युवक आणि युवती तयार होईल असं स्वप्न प्रत्येक महिलांनी पाहिलं पाहिजे. अनेक स्त्रिया यायच्या, अन्याय अत्याचार झालेला सांगायच्या, त्या उठून गेल्या. एक छोटा मुलगा उठायचा आणि म्हणायचा आईला, माते हा स्त्रियावरचा अन्याय आणि अत्याचार कोणी बंद करू शकत नाही का? आई म्हणायची करू शकते, पण ते तूच करू शकतोस. रामायण महाभारत वीरांच्या सुरांच्या कथा सांगून त्या मुलाला तयार केलं. आणि ज्या वेळेला एका स्त्रीवरती अन्याय अत्याचार झाला त्यावेळेला त्या राजाच्या पाटलाला बांधून आणून त्याच्या मुसक्या बांधून त्याला हातपाय तोडायची शिक्षा दिली. त्यावेळेला त्या मुलाचं वय फक्त 14 वर्षाचं होतं. ते शिवछत्रपती महाराज आहेत. लक्षात ठेवा, आईनं तयार केलेला मुलगा शिवछत्रपती महाराज तयार होऊ शकतो. याचं उदाहरण हे सगळं, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहित आहेत. पण माझ्या घरामध्ये शिवाजी महाराज जन्मता कामा नये, ते शेजारी झाले पाहिजे. माझा मुलगा हा काही न करता घराच्या बाहेर नीट निघला ना पाहिजे. अरे हा काळ जो आहे हा कलियुगाचा काळ आहे. याच्यामध्ये मुलांना ट्रेनिंग दिली पाहिजे, तो आदळला पाहिजे, उठला पाहिजे, खेळला पाहिजे, त्याला सगळ्या गोष्टी माहीत असल्या पाहिजेत. पण आम्ही आता बघतोय CBSEचे जे पालक आहेत त्या मुलाला तळ हाताच्या फोडावरल्यासारखं सांभाळतायत आणि ती मुलं कुचकामी तयार होत आहेत. अशा पद्धतीनं चालत नाही. आपला मुलगा आर्मीच्या ट्रेनिंग सारखं ट्रेनिंग दिलं पाहिजे. तासन तास त्याच्यात बसायची हिंमत निर्माण झाली पाहिजे. हे पालकाने लक्षात ठेवा. मुलावरती प्रेम करा, मुलाला नक्की चांगल्या गोष्टी सांगा, नक्की चांगलं खायला प्यायला द्या, पण ट्रेनिंगच्या बाबतीमध्ये त्याच्या तपश्चर्याच्या बाबतीमध्ये आड तुम्ही येऊ नका. तो मुलगा मोठा होणार नाही, तो पंगू होईल. हे नीट लक्षात ठेवा. ही पद्धत नीट विचारात घेतली पाहिजे. काही जी मुळे ज्ञान, स्वतः आत्मज्ञान झाल्यानंतर सुद्धा मोठी होणारी मुलं आहेत. एक 7 वर्षाचा मुलगा वडिलांना तार पाठवतात. सातारा जिल्ह्यातली ही गोष्ट आहे. वडील आर्मीमध्ये असतात, तिथून रिटायर झाल्यानंतर एका तळ्याच्या कामावरती ते काम करतात मुकादम म्हणून. त्यांना भेटायला लहान मुलं जातात. एका स्टेशनवरती रेल्वेच्या उतरतात आणि रेल्वे स्टेशनवरती उतरल्यावर 3-4च मुलं बघितली जातात. ही 3-4 मुलं बघितल्यानंतर लगेचच तिकीट मास्टर पळत येतो आणि म्हणतो अरे तुम्ही चुकून उतरलात का? रेल्वे खाली तिथंच त्यांना उतरायचं असतं. थोडा वेळ होतो, त्यांना विचारतात तुम्ही कोण आहेत? त्यावेळेला ते सांगतात आम्ही महार आहोत. असं म्हणल्यानंतर एकही बैलगाडीवाला तयार होत नाही न्यायला त्यांना. बळजबरीने एक बैलगाडीवाल्याला तयार केलं जातं, कारण गावापासून हे स्टेशन लांब असतं. तिथं हिंस्र प्राणी असतात, लांडगे वाघ असतात. त्यामुळे या मुलांचं तिथं संध्याकाळी संरक्षण होणार नाही, म्हणून त्यांना एक बळजबरीने एक बैलगाडीमध्ये बसवलं जातं. बैलगाडीवाला बैलगाडी घेऊन जातो. दिवस मावळाच्या वेळेला नदीच्या किनाऱ्यावरती उभा करतो आणि सांगतो मुलांनो पुढं तुम्हाला पाणी मिळणार नाही, इथं जेवून घ्या, इथं नदीमध्ये पाणी आहे. ज्या वेळेला एका ठसका लागतो आणि एक मुलगा त्यातला उठतो, डोहाकडे जातो आणि त्या डोहाकडे गेल्यानंतर तिथे एक म्हातारा माणूस असतो. तो विचारतो तू कोण आहे? तो सांगतो मी अमक्या जातीचा आहे. ते म्हणतो तुझा डोह तो आहे, कारण डोहाला नावं असतात. त्या प्रत्येक डोहाला महाराचा डोह, मांगाचा डोह, मराठ्याचा डोह, ब्राह्मणाचा डोह नावं दिलेली असतात. आणि त्या मुलाला काही कळत नाही. 7 वर्षाची छोटी मुलं असतात. त्या डोहाकडे गेल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की या ठिकाणी म्हशी बसून बसून गाळच आहे, पाणीच नाही. आणि त्याला तर ठसका लागलेला आहे, पाणी तर प्यायचंय. तिथून दुसऱ्या डोहाकडे गेलं तर तो म्हातारा तिथंच असतो. तो म्हणतो बाळा सांगितलं ना तुला इकडं पाणी पिता येणार नाही, तिकडंच पाणी प्यावं लागेल. त्यावेळेला ते मूल इकडं तिकडं बघताना त्याला दिसतं की त्या डोहाच्या एका बाजूला कुत्रा पाणी पितोय, एका दुसऱ्या बाजूला मांजर पाणी पितोय. त्याच्या मनामध्ये प्रश्न आला की ज्या ठिकाणी कुत्री आणि मांजर पाणी पिऊ शकतात त्या ठिकाणी माणूस पाणी पिऊ शकत नाही. नेमका अस्पृश्य म्हणजे काय? त्यावेळेला वयाच्या 7व्या वर्षी पडलेला प्रश्न तो 14 तळ्याच्या सत्याग्रहापर्यंत तो मुलगा घेऊन गेला. तीच व्यक्ती महामानव बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. लक्षात आपण आपल्या मुलाला आपण स्वतः सुद्धा त्याच्यामध्ये ज्ञान येईल, ताकद येईल, स्वतःच्या हिमतीवरती तो पुढे जाईल, अशा प्रकारची शक्ती देणं अत्यंत गरजेचं आहे. हे आपण पाहिलं पाहिजे. एक मुलगा अत्यंत ढ होता, सगळे घरातले अपमान करायचे, सारखा नापास व्हायचा. भाऊजाई फक्त काही बोलत नव्हते. एका दिवशी जेवायला, मी सगळ्या सत्यकथा सांगतोय लक्षात ठेवा. या भाऊजाई बसलेली होती, स्वयंपाक करत होती. हा मुलगा म्हणला वहिनी जरा मीठ द्या ना.
भाजी आणली आहे. वहिनी म्हणल्या दिसत नाही का मी स्वयंपाक करते, उठून घे ना, मीठ मिळवायची अक्कल नाही. एक शब्द अपमान झाला, लक्षात ठेवा. जसं धाड तोडताना शेवटच्या घावानं ते तुटत नाही, अनेक घाव कारणीभूत असतात. त्याच पद्धतीनं आता वहिनीने अपमान केलेला या घरामध्ये प्रत्येक जण मला बोलतोय मला इथं राहण्यात काही इंटरेस्ट नाही असं म्हणून ताटावरून तो निघून जातो, उठून जातो, गाव सोडतो, गल्ली सोडतो, इलाका सोडतो, दुसऱ्या राज्यामध्ये जातो आणि तिथं रात्रंदिवस एकच डोक्यात असतं, मीठ मिळवायची अक्कल नाही. रात्रंदिवस अभ्यास करतो आणि रात्रंदिवस अभ्यास केल्यानंतर प्रगाढ पंडित होतो. वेगवेगळ्या राजाच्या पुढे उभा राहतो, राजाचं वर्णन करतो, शिवाजी महाराजांकडे सुद्धा येतो आणि त्यांचं वर्णन करतो. सरीनपतीचे जलमोजवेना, मध्यान्नीचा सूर्य पाहावेना, तैसा राजा शिवाजी कुणाशी जिंकवेना. भरपूर पैसा कमवतो आणि 40 पोती मीठ घेतो आणि ते बैलावरती लादून घरी येतो आणि वहिनीला म्हणतो, वहिनी मीठ मिळवायची अक्कल नाही, मीठ आणलेलं आहे. ही सुद्धा शक्ती मुलामध्ये निर्माण होण्याची जर असेल तर पॉझिटिव्ह मध्ये त्या मुलाने प्रत्येक गोष्ट पाहणं हे अत्यंत गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. आपण नीट त्या मुलाला शिकवत नाही, आपण चांगल्या पद्धतीने विचार करत नाही आणि शिक्षक किती महत्वाचे आहेत लक्षात ठेवा. शिक्षकाचे महत्व गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. म्हणजे गुरुची परमेश्वराच्या बरोबरीनं वर्णन केलेलं आहे आणि आजच्या काळामध्ये आणि पूर्वीच्या काळामधल्या गुरुमध्ये किती फरक पडलेला आहे लक्षात ठेवा. आत्ताचे जे गुरु आहेत हे किती प्रामाणिकपणे काम करतायत. कुठंच काही मिळालं नाही नोकरी, शिक्षक होतो, मी स्वतः शिक्षक आहे म्हणून मी हे बोलतोय लक्षात ठेवा. आणि म्हणून आपण शिक्षकाने विचार केला पाहिजे आणि आपल्या मुला विद्यार्थ्यांनी सुद्धा विचार केला पाहिजे. तुकाराम महाराजाचा आणखी एक अभंग आहे, ते असं म्हणतात की पूर्वीच्या काळामध्ये साधू संत आणि ऋषीमुनी हे शिकवण्याचं काम करायचे शिक्षक म्हणून ते म्हणतात, काय सांगावे या संतांचे उपकार, निरंतर मज जागविती, काय द्यावे त्याशी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा, सहज बोलणे हितोपदेश करुणी सायास शिकविती, तुका म्हणे वत्स धेनुलेच्या चित्ती, तैसे मज येते सांभाळीती. की काय वर्णन करा, वर्णन केलेलं आहे बघा की गुरुच्या पायावरती डोकं ठेवून जीव जरी दिला तरी गुरुचे उपकार भेटणार नाही. कारण प्रत्येक गोष्ट प्रयत्न करून मला शिकवतायत, सगळ्यात प्रत्येक वेळी चांगल्या गोष्टी मला सांगतायत आणि जसं एखादी गाय आपल्या वासराकडे लक्ष देत असते त्या पद्धतीनं माझ्याकडे लक्ष देत आहेत. अशा पद्धतीचे गुरु आहेत, त्यांचं वर्णन अशा पद्धतीने केलेलं आहे. आणि आज अनेक पालक त्यांच्या मुलाला काही थोडंसं बोललं की लगेच हाणामारी करण्यासाठी, शिवीगाळ करण्यासाठी शिक्षकाकडे येत आहेत. यामुळं तुमची मुलं मोठी होणार नाहीत, त्यांना चांगले संस्कार मिळणार नाहीत, हे सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे. आज आपल्या मायबाप सरकारने नियम केलेला आहे, मुलाला मारायचं नाही, मुलाला बोलायचं नाही, मुलाला अपमान करायचा नाही, मुलाला शिक्षा द्यायची नाही आणि घडवायचंय. कसं घडवणार, शिक्षक कसं घडवणार याचा विचार केलेला नाही. कारण मायबाप सरकारला आपली मुलं मोठी होऊच द्यायची नाहीत, कारण क्लार्क शिपाई वगैरे पाहिजेच आहेत. मोठी जी मुलं आहेत ती आपोआप होणार आहेत चांगल्या लोकांची, ते मोठ्या परीक्षा देतील आणि साहेब म्हणून येतील, तुम्ही मात्र खालचे लोक म्हणून राहा. अशा प्रकारचं धोरण चुकीचं हे शासकीय आता राबवलं गेलेलं आपल्याला दिसतं. आणि म्हणून मुलं 8वी 9वीला गेले तरी नाव लिहिता येत नाही, ही जर अवस्था असेल तर कशी ती मोठी होतील. संस्कार हा दुसरा शब्द ब्रीद वाक्यामध्ये आहे. संस्कारला किती महत्व आहे याची 2-4 उदाहरणं मी तुम्हाला सांगितली, पण सगळ्यात महत्वाचं उदाहरण आहे, उद्या राज्याभिषेक आहे, मुलगा राजा होणार आहे, तो युवराज, आणि वडील बोलावून घेतात आणि सांगतात, अरे बाबा तुझ्या सावध राहायला मी एक वर दिलेला होता आणि म्हणजे 2-3 वर होते, त्यातला वर दिलेला होता आणि तुझी आई तर आता म्हणते की तू वनवासाला जायचंय आणि तिच्या मुलाला म्हणजे भरताला गादीवरती बसवायचंय. रामाने का असं विचारलं नाही लक्षात ठेवा, कारण भक्ती माझी पितृभक्ती हे त्याला विचारलं जात, याला शिकवलं जात होतं म्हणून रामाने का विचारलं नाही. रामाने सांगितले आज्ञा पित्याची आणि ते वनवासाला 14 वर्ष निघून गेले. लक्षात ठेवा, आंधळे आहे बाप आणि ते मुलाला बोलावून घेतात आणि सांगतात आम्हाला तीर्थयात्रेला जावं असं वाटतंय. खांद्यावरती कावड करून तो मुलगा घेऊन जातो श्रावण बाळ आणि वाटेमध्ये संध्याकाळी तहान लागते, तो पाणी आणायला गेला, डोहामध्ये तांब्या बुडवलेला, त्यावेळेला एक राजा बसलेला असतो शिकार करण्यासाठी आणि तिथं प्राणी पाणी प्यायला असं त्याला वाटतं आणि बाण मारतो आणि तिथं मरतो, पण आईबापाची सेवा करतो. हे लक्षात ठेवा, हे या गोष्टी आपण विचारात घेणं गरजेचं आहे. भारताची संस्कृती ही अनन्यसाधारण अत्यंत महत्वाची आहे आणि तुमचा भाग तर देहूपासून जवळ आहे.
ज्ञानेश्वर तुकाराम यांचा विचार करणारे लोक या भागामध्ये होते आणि म्हणून आपण संस्कार आणि संस्कृती याला कधीही सोडलं न पाहिजे. आम्ही 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी शाळा कॉलेजेसला फक्त बंद नाही म्हणून सगळे येत आहेत. सामान्य माणसं किंवा श्रीमंत माणसं झेंडावंदनला येत नाहीत, लक्षात ठेवा. किती फरक पडलाय. जनगणमन सुरू असेल शाळेचं तर एक माणूस थांबायला तयार नाही, ही परिस्थिती आहे. जपानमध्ये एक चोर चोरी करत होता आणि मालकाने बघितलं की चोर चोरी करतोय, त्याच्याकडे हत्यार आहे, पण आता काय करायचं, थांबवायचं कसं त्याला. त्याने पटकन त्याच्याजवळ मोबाईल होता आणि त्याच्यामध्ये जपानचं राष्ट्रगीत होतं. त्यानं ते राष्ट्रगीत लावलं. चोराने सगळं साहित्य टाकून दिलं. सावधानमध्ये उभा राहिला. पोलिसला फोन केला. पोलीस पटकन आले, त्याला अरेस्ट केलं. आपले पोलीस सारखे नसतात. आपले पिक्चर सुद्धा सगळ्यात शेवटी पोलीस येतात, नाही त्याला पकडतात. ह्या गोष्टी आपल्याला माहित आहेत. किंवा तुम्ही आता वन वे असेल तुमच्याकडे सुद्धा, इथं वन वे मध्ये स्टार्टला ते उभं राहणार नाही आणि तुम्हाला सांगणार नाहीत की अरे बोर्ड बघितला नाही का, वन वे आहे, आत गेला तर दंड होईल. असं करत नाही. ते आत उभा राहतात, तुम्हाला आत येऊ देतात आणि आल्यावर म्हणतात आता वन वे मध्ये घुसलाय, दंड फाडा. ही पद्धत आपल्याकडची आहे, पण बाहेरच्या देशामध्ये तसं नाही. पोलिसला फोन केला, 2 मिनिटात पोलीस आले, त्याला अटक केली. चोराला अटक केली आणि निकाल सुद्धा 2 महिन्यामध्ये लागला. आपल्याकडे भारत देशामध्ये निकालच लागत नाही. जर नवरा बायको समजा घटस्फोट घ्यायचा असेल आणि त्यांनी 25व्या वर्षी घटस्फोटाला अर्ज केला तर त्यांचा 60व्या वर्षी मिळेल. म्हणजे दोघांनाही कुणी, ह्याला नवरा मिळणार नाही, त्याला बायको मिळणार नाही. त्या न्याय मिळाला का? म्हणजे न्याय डिले इज डिनाय असं म्हटलं जातं. पण तिथं मात्र 2 महिन्यामध्ये निकाल लागला. निकाल गमतीशीर होता. निकाल असा होता, चोर निर्दोष आणि मालकाला 3 महिन्याची शिक्षा. पण निकाल पत्रामध्ये लिहिलेलं अत्यंत महत्वाचं होतं. त्याच्यामध्ये असं लिहिलेलं होतं की चोराला माहित होतं की त्याला पकडलं जाणार आहे, शिक्षा होणार आहे, तरी सुद्धा राष्ट्रगीताचा मान ठेवण्यासाठी तो सावधानमध्ये उभा राहिला. मालकाने मात्र राष्ट्रगीताचा स्वार्थासाठी गैरवापर केला म्हणून त्याला 3 महिन्याची शिक्षा. या पद्धती आपण विचारात घेणं गरजेचं आहे. म्हणून चांगली माणसं सांभाळणं, चांगले विद्यार्थी होणं, आपली मुलं चांगली कशी होतील याचा विचार करणं, वाईट व्हायला लागली तर त्यांचा कान पकडण्याची ताकद आई बापामध्ये असणं, ह्या अत्यंत महत्वाच्या संस्कारामधल्या गोष्टी आहेत. आणि म्हणून हे जैन इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज जे आहे हे 25 वर्ष अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करत आहे. त्यांच्या कामाला मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. आणि हे काम कसं असतं, प्रत्येकानं कसं काम केलं पाहिजे की आपण ज्या वाटेवरून जातो त्या वाटेवरती आपण फुलं जरी अंतरू शकलो नाही तरी दुसऱ्याच्या पायामध्ये काटे बाजूला काढले पाहिजेत. अशा प्रकारे हे संचालक मंडळ अत्यंत चांगलं काम करत आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की माना की इस जहान को गुलशन न कर सकेंगे हम, माना कि इस जहान को गुलशन न कर सकेंगे हम, बस कुछ कांटे भी करे दूर जहाँ से गुजरे हम, जहाँ से गुजरे हम. जय हिंद, जय महाराष्ट्र. Thank you, sir. Thank you for your awesome motivation. And yes, sure, our students are going to follow or implement the suggestions what you told in your words. I request now Honorable Chief Guest and all the dignitaries to please take the seats in front of stage. Sir, please. तेव्हा जैन इंग्लिश स्कूल या शाळेने आपलं वेगळेपणा सिद्ध करायला सुरुवात केली. नवीन शाळा असल्याने सर्वत्र उत्साह होता. मी जेव्हा ऍडमिशन फॉर्म आणायला शाळेत आलो होतो तेव्हा हे सर्व वातावरण, शाळेची त्यावेळची इमारत, विद्यार्थ्यांची धावपळ, शिक्षक वृंद आणि अत्याधुनिक ई लर्निंग क्लासरूम पाहून मी स्वतः अवघून गेलो होतो. आपला लहान मुलगा ही सगळी आव्हाने कशी स्वीकारेल याची मला जास्त काळजी वाटत होती. पण जैन इंग्लिश स्कूलच्या सर्व शिक्षक तसेच कर्मचारी वर्गाने गेली 13 वर्षे ज्या आपुलकीने, प्रेमाने आणि जिव्हाळ्याने माझ्या तसेच इतर पालकांच्या पाल्यांकडे लक्ष दिले आहे ते खरंच I want to thank all our dedicated teachers, our inspiring principal, Mrs. Vijaya Shinde. They have taught me discipline, leadership and resilience, which have been vital in my whole journey. A big thank to all our dedicated teachers, our principals and everyone for shaping me who I am today. Thank you so much. Hello everyone, I am Mr. Santosh Rao, father of Ms. Bhavti Aravale, student of Jainism School studying in 9th. I am here to share my thoughts and gratitude for Jainism School on the behalf of all the parents of the students studying in Jainism School.
celebrate the silver jubilee of Jain English School, we not only celebrate 25 years of excellence in education, but also 25 years of transformative impact on the lives of countless children and families. Jain English School has been able to साथ निभाते चलने लगे, कुछ हाथ मिलाते चलने लगे, हम आगे बढ़ते गए। एक बीज बोया था शिक्षा का, वह फलने फूलने लगा। पंछी आए, चहचहाए, उड़ना सीखे और आसमां की बुलंदियों को छू गए। आइए देखते हैं इसी सफर को। हमारी परंपरा को सम्मान देते हुए कार्यक्रम की शुरुआत हम करेंगे गणेश वंदना के साथ। आइए देखते हैं सफर जैन इंग्लिश स्कूल का। मैं जिस पर बैठी सुख से करती थी जग का शासन, फिर काल चक्र की गति से वह टूट गया सिंहासन।
मेरे शूरवीरों ने फिर किया तन मन धन अर्पण, अपने हंसते शेषव और खिलते यौवन को देकर। प्रौढ़तापूर्ण जीवन से किया था राष्ट्र का अर्जन, मिल गई स्वतंत्रता मुझे फिर स्वतंत्र भारत कहलाया। हर तरफ फैला उजियारा, आया शुभ दिन आया। विशाल भारत कर रहा था नवयुग का अभिनंदन। प्रारंभ हुआ परिवर्तन, हुआ भारत आत्मनिर्भर। लेकिन छूट गया संस्कृति का दामन, नहीं रहा अनुशासन। याद किया संस्कृति को और शिक्षा था इसका माध्यम। राष्ट्र शिक्षा देने हेतु पाठशाला को किया स्थापन। लोकमान्य तिलक ने तलेगांव दाभाड़े में किया नवीन समर्थ विद्यालय स्थापन। इसी से लेकर प्रेरणा स्थापना हुई जैन इंग्लिश स्कूल की 1999 में रखी गई, जिसकी नींव परम पूज्य आचार्य विश्व कल्याण सुरेश्वर जी महाराज साहेब के आशीर्वाद और मार्गदर्शन से पाठशाला की स्थापना की। हम हैं अंग्रेजी मीडियम के, पर संजोते हैं संस्कृति भी। तलेगांव में शिक्षा के साथ मिल रही थी संस्कृति भी। जैन इंग्लिश स्कूल ने की शुरुआत इन सांस्कृतिक कार्यक्रमों की, और इसी के साथ शैक्षणिक क्षेत्र में भी चमक दिख रही थी छात्रों की। जानते हैं अब जैन इंग्लिश स्कूल के पहलू को। किसने किया मार्गदर्शन और किसने की थी पहल। छोटी सी जगह में किया प्रारंभ पाठशाला का, अब बढ़ रहा स्कूल का विस्तार वट वृक्ष की टहनियों सा। शिक्षा प्रेमी, आदर्श नेतृत्व, समाज का ऋण पूर्ण करने वाले समाज सेवक, विद्यार्थियों के, शिक्षकों के पथ प्रदर्शक, मार्गदर्शक, विश्व कल्याण एजुकेशन सोसाइटी के अध्यक्ष माननीय डॉक्टर दीपक जी शाह, चेयरमैन माननीय श्री प्रकाश जी ओसवाल और संस्था के सचिव माननीय श्री इंदर कुमार जी ओसवाल तथा संस्थापक और संचालक, इन्होंने दिया सबसे बड़ा योगदान और किया जैन इंग्लिश स्कूल का निर्माण। शिक्षा के यहाँ पाठ ही मिलते, पूर्व प्राथमिक में फूल ही खिलते। प्राथमिक में यह मिलता ज्ञान, दूर हो अंधेरा, छट जाए अज्ञान। माध्यमिक में चमकते हैं तारे, शिक्षा और संस्कृति से होते हैं पूरे। शिक्षा के साथ है खेल कूद भी और सीखते हैं यह अपनी संस्कृति भी।
इमारत है बड़ी और कक्षाएं भी विस्तारित, खेल का मैदान साथ में, संगणक का विज्ञान, ग्रंथ भंडार है खुला, हजारों पुस्तकों का मेला, कला दालन भी तो है यहाँ और प्रयोगशाला में सीखते हैं विज्ञान। हर परीक्षा में खरे उतरते, शिष्यवृत्ति भी हासिल करते, स्पर्धा परीक्षाओं में चमकते। जैन इंग्लिश स्कूल के बच्चे हैं सबसे आगे आगे बढ़ते। खेल कूद हो या हो पढ़ाई, राज्य स्तर पर है इनकी चढ़ाई। बाजी हर ये हासिल करते, सांस्कृतिक में भी आगे ही रहते। तहसील हो या हो जिला स्तर, राज्य स्तर हो या राष्ट्रीय, अपना परचम लहरा कर अव्वल यही कहलाते, अव्वल यही कहलाते। पुनर्वसन केंद्र में मदद कार्य कर सामाजिक ऋण चुकाते हैं। समाज प्रबोधन करने हेतु नुक्कड़ नाटक करते हैं। रैलियों से देते संदेश, नाटिका भी करते हैं। सामाजिक गतिविधियों में भी हम सारे सक्रिय रहते हैं। देखे थोड़ी झांकी हम, JES की ख्याति हम, कैसे बढ़ते जाते हैं, परचम हम लहराते हैं। हमारा स्कूल जब खुलता है बच्चों में ताकत भरता, हर बच्चा यहाँ योग करता। योग दिवस हम मनाते हैं, सेहत हम बनाते हैं। सलामी तिरंगे को, तिरंगा हमारी शान। स्वतंत्रता दिन मनाते हम, भारत माता हमारी जान। जो तेरे लिए सौदर्द सही महफूज रहे तेरी आन सदा, चाहे जान मेरी ये रहे ना रहे।
ये त्योहार के बाद नटखट कान्हा है आता। सम्मान, यही तो है जैन इंग्लिश स्कूल की पहचान। माँ, मेरी माँ, प्यारी माँ, मम्मा, ओ माँ, मेरी माँ, प्यारी माँ, मम्मा, हाथों की लकीरें बदल जाएंगी, गम की ये जंजीरें पिघल जाएंगी, हो खुदा पे भी असर तो दुआओं का है घर। मेरी माँ, मेरी माँ, प्यारी माँ, मम्मा, ओ माँ, मेरी माँ, प्यारी माँ, मम्मा, बिगड़ी किस्मत भी संवर जाएगी, जिंदगी तराने खुशी के गाएगी, तेरे होते किसका डर, तो दुआओं का है घर। मेरी माँ, मेरी माँ, मेरी माँ, प्यारी माँ, मम्मा, ओ माँ, मेरी माँ, प्यारी माँ, मम्मा, हाथों की लकीरें बदल जाएंगी, गम की ये जंजीरें पिघल जाएंगी, हो खुदा पे भी असर तो दुआओं का है घर। मेरी माँ, मेरी माँ, प्यारी माँ, मम्मा, ओ माँ, मेरी माँ, प्यारी माँ, मम्मा। खेल कूद में सबके आगे नई उड़ान हम भरते हैं, करते पढ़ाई भी हम जम के, चैंपियन हम कहलाते हैं।
जिसने दिया हमें स्वराज, उस शोभा ने सिखाई एकात्मता। मनाते हैं हम शिव जयंती, हर एक छात्र खुद को मावला है कहलाता। साडेतीनशे वर्षानंतर रयतेच्या स्वप्नातील स्वराज्य साकार झाले आणि अशा रयतेच्या राजाचा हा राज्याभिषेक।
घर, नया है समा, नई है डगर, आशा भी नई है, जोश भी है नया। नई जिंदगी राह में है, नई रोशनी गहरा जो अंधेरा पैदा हो गया। हमको ये रोशनी घर घर पहुंचाना है। कुछ सपने सच हुए, कुछ सपने सच करके दिखाना है। मीलों हम आ गए, मीलों हमें जाना है। मीलों हम आ गए, मीलों हमें जाना है। मीलों हमें जाना है, मीलों हम आ गए, मीलों हमें जाना है। कुछ सपने सच हुए, कुछ सपने सच करके दिखाना है। आ गए, मीलों हमें जाना है, जाना है। मीलों हम आ गए, मीलों हमें जाना है। मीलों हम आ गए, मीलों हमें जाना है। Awesome. It was an awesome performance from students and teachers. Our request, management member Mr. Rakesh Oswal sir. प्रमुख पाहुणे म्हणून आलेले जाधवराव यांचे आभार, त्याचबरोबर व्यासपीठावरील सर्वजणांचे आभार, त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाला आलेले सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व सर्व पत्रकार यांचेही आभार. कार्यक्रम संपल्यावरती सुग्रास असा जेवणाचा लाभ घेतल्याशिवाय कोणी जायचं नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.